नंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे हृदय असं पिळून गेलं असं हळहळून आणि वेळी खंत व्यक्त करतायत. एवढे सर्वजण गहिवरून रडतायत, ढसाढसा रडतायत मीडियाच्या माध्यमाचे. त्या धनंजयला काय वाटलं असेल, आम्हाला काय वाटलं असेल हा विषय सोडा, पण महाराष्ट्रातल्या संबंध जनतेलाही एवढं पीळ पडतोय हृदयाला, एवढी कृत्य त्यांनी केलेलं आहे याचा अंदाज आम्हाला पण पहिल्या दिवसापासूनच होता. मी ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या अगदी 1 तासाच्या आत माध्यमाशी येऊन बोललेलं की क्रूर पद्धतीनं टॉर्चर करू मारलेलं आहे आणि याचा मास्टर माइंड समोर आला पाहिजे. तर मास्टर माइंड समोर आला पाहिजे म्हणण्याचं कारण हे काय करू शकतात लोक आणि कशा प्रवृत्तीचे हे सर्वजण आहेत त्याचा अंदाज मला होता आणि याचा मास्टर माइंड कोण आहे ह्याचाही अंदाज होता, म्हणूनच मी बोलत होतो. पण या सर्व प्रकरणामध्ये हे आमची एकच मागणी आहे की या सर्वांना, ज्यांनी मर्डर केलाय, ज्यांनी किडनॅपिंग केलंय, ज्यांनी त्यांना मदत केली, गाडी पुरवली, पैसा पुरवला, काय पुरवलं, कुठं ब्लँकेट पुरवले, CID मध्ये धनंजयला सुद्धा कोणी दाब दिला, ज्यांनी कुठं अवधा कंपनीचे इथं जे 6 तारखेला झालं त्या दिवशी बाहेर होते, ज्यांनी शासनामधून कोणी फोन केले असतील, जे ती जेलर, जे आता जेलरचं वेगवेगळाच विषय येतोय, परत CID कस्टडीमध्ये असताना ज्यांनी मदत केली, ज्या पोलीस यंत्रणाला आमचं सर्व गाव कुटुंबाच्या सगळ्यांच्या मदतीसाठी म्हणा गाव उपोषणाला रोडवर बसलं पहिल्या दिवशी, त्या दिवशी सुद्धा काही पोलीसच्या इथं ड्युट्या नसताना पोलीसचे काही लोक येऊन अधिकारी इथं बाजूनं बघत होते सिव्हिल ड्रेसवर, त्यांचे फुटेज पण आमच्याकडे आहेत किंवा त्याचा पुरावा पण आहे. तर हे लोक इथं का आले होते यांच्यावर सुद्धा त्यांना आरोपी केलं पाहिजे, त्यांना सुद्धा केलं पाहिजे. हा विषय खूप मोठा आहे, एवढ्यावर नाही. त्याच्यामुळे आम्हाला कोणाचा राजीनामा आणि आमची मागणी नाही ना आम्हाला त्याचे देणं घेणंही नाही, त्याच्यावर विषय नाही. आमचा विषय एकच आहे, ह्याच्यात जर हे दोषी असले तर यांना फाशी, आणि ज्या पद्धतीनं संतोष अण्णाला मारलंय ना त्याच पद्धतीने ह्यांना फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी. त्याच्यासाठी आम्ही लढत राहणार, कुटुंब असेल, गाव असेल. 2.5 महिन्याच्या काळामध्ये मंत्रिपदावर असताना या तपासामध्ये काही अडथळे आणलेत असं तुम्हाला वाटतं का? आणि हे बघा, जो माणूस एखाद्या पदावर असतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस या पदावर असणाऱ्या माणसाचा एखादा सहकारी अडकतो त्यावेळेस डायरेक्ट इनडायरेक्ट तपास यंत्रणेवर दबाव असतो म्हणजे असतो. मला याच्यावर राजकीय कधी मी बोललो नाही, आम्हाला याच्यात राजकारण करायचंही नाही. आमचा एकच उद्देश आहे की आमच्या संतोष अण्णा देशमुखचा जो मर्डर झाला त्याच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. ज्यांनी ह्याच्यात कट कारस्थानात होते, ज्यांनी कट रचला किंवा ज्यांनी काय केलं त्या सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटक झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, हीच मागणी आमची आहे. राजीनाम्यानंतर आता जरांगे पाटील असं म्हणाले की या खुन्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेचा समावेश केला पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे, तशा पद्धतीने तपास झाला पाहिजे. हे बघा, आदरणीय मनोजदादा जरांगे हे समाजासाठी अहोरात्र त्यांना स्वतःला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आहे. ते समाजासाठी लढतायत, त्यांचं समाजासाठी खूप मोठं योगदान आहे. ते बोलताना सगळं गोष्टी विचार करून बोलतात, विचारानं बोलतात. त्याच्यामुळे त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ह्या प्रतिक्रिया त्यांनी पूर्ण काळजीपूर्वक दिलेली असणार, त्याच्यामुळे त्यांना तसं वाटत, त्याच्यामुळे ते बोलले असेल तर ते जे असेल तर ते यायलाच पाहिजे. पण खासदार म्हणून तुमची याबद्दलची भूमिका काय असेल? खासदार म्हणून बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून, या कुटुंबाचा एक कर्ता प्रमुख म्हणून, गावाचा मी एक कर्ता म्हणून माझी एकच अशी मागणी असेल की या मारेकऱ्यांना फाशी, आणि इथं जे काही लोक समजा ज्यांनी मदत केली त्यांना सर्वांना शिक्षा आणि त्यांना फाशी, त्यांना अशाच पद्धतीनं मारलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि राजीनामा घेतला, मंजूर केला, हे जे तुम्ही आज बोलतोय ना आपण, कुणी म्हणतंय नैतिकतेनं मी दिला, कुणी म्हणतंय मी स्वीकारला. माझी एकच विनंती आपल्या सर्व माध्यमांनी सुद्धा, 3 महिने झालं तुम्ही आमच्यासोबत लढा देताय, तुमचे सर्वांचे पण आभार मानायचे. हे फोटो कधी आले हो पोलीसकडे? 2.5 महिन्यापूर्वी